व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी काम सुरुवात करते. काही कारणामुळे माझं टेलरिंगचं काम चक्क बंद केलं होतं मी, पण आता मला परत सुरुवात करायची आहे. तर एक कुठंतरी आपण जे काम करतो ते काम जेव्हा आपण म्हणजे करत नाही अचानक काय कारणामुळं, तर सारखी एक मनात खंत असते की हे काम आपण करत नाही ज्याच्यामुळे आपण नावारूपाला आलो आहे. खूप बऱ्याच अशा अडचणी येत असतात. त्यामुळं कधीकधी आपल्या मनाचं जे जवळचं काम असतं त्याला थोडंसं लांब करावं लागतं. पण कालांतराने आपण जेव्हा सगळं व्यवस्थित मॅनेज करतो तेव्हा परत सुरुवात करतो. तर मी सुरुवात करते. माझ्या मुलीसाठी ड्रेस शिवायचे आहेत मला. ऑलरेडी श्रद्धासाठी शिवलेला आहे. हा चिकनकारी कपडा आहे आणि हा मला माझ्या वहिनीने म्हणजे माझ्या छोट्या बहिणीने दिलं होतं मला फुल ड्रेससाठी. पण हा कपडा खूप पन्ना तर मोठा होता आणि अफाट जास्त होता. म्हणजे आरामात मी टॉप शिवला तर राहिलेला एक जो आहे कपडा तो वाया गेला असता, एखादा ब्लाऊज झाला असता. मग मी असंच मुलींना दाखवलेलं दिवाळीच्या वेळेस. तर म्हणले काहीतरी वेगळं शिवू का दोघींसाठी, तर हा बोलले. तर श्रद्धाचा तर शिवून झाला आहे, खूप सुंदर आहे. तिने वापरला पण हा आणि इतका सुंदर दिसतो हा. जे आपण नेहमी ड्रेस पीस घेतो तेव्हा आपल्या डोक्यात असतं की आपण फक्त ड्रेस शिवायचं, ओढणी असते खाली, पायजमा हे असं. पण काहीतरी असं वेगळंही आपण करू शकतो कापड जास्त असल्यामुळे. आता हा टॉप शिवला आहे, तर तुमच्याकडे असं कधी कापड असेल तर तुम्ही असं करू शकता, वेगळं डिझाईन. आणि हे असं आहे तर इतका सुंदर दिसतो. मला हा ड्रेस स्वतःसाठी इतका छान कदाचित दिसला नसता जेवढा मुलींसाठी तो इतका छान दिसतोय. ले कामाची सुरुवात करते. तर मुलीच्या ड्रेसनी सुरुवात केलं तर मला इथे कुठंतरी एक काय बोललेलं नाही, मला करायचं आहे, चला बाबा. मी परत ब्रेक नाही म्हणलं तर एक अंदाजे मी 2 महिन्याचा ब्रेक घेतला होता आणि आत्ता मी परत सुरुवात करते त्याच ह्याच्याने. कारण बरेचसे 9 वारे मी ब्रेक केले नव्हते किंवा बाकी काही होते, जे ऑर्डर घेतले होते ते पूर्ण करत होते, पण मी स्वतः शिवत नव्हते, फक्त सुपरवायझरिंग करत होते. म्हणजे चक्क मी मशीनपासून 2 महिने लांब होते. तर आत्ता मी सुरुवात करते. छोटीसाठी हा ड्रेस शिवायचा आहे, सेम दोघींना पॅटर्न शिवायचा. हा पण मी सेम शिवलेला आहे. त्यांचे ड्रेसेस जास्त मला दाखवण्यात जमत नाही, कारण दोघी मॅचिंग करायचं म्हणतात, पण कधी घालतील त्या जेव्हा सणवार असतात तेव्हा मला वेळ नसतं. आणि हे बाकीचे पण शिवलेले ड्रेसेस आहेत, बरेचसे नवीन पॅटर्न शिवलेत मी. तर तुमच्याकडे असं काही मटेरियल असेल तर असं तुम्ही जुगाड करू शकता, चालेल. मी कटिंग केल्यानंतर डायरेक्ट ड्रेस दाखवणार आहे, बाकी काय नाही. ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी असंच हे केला आहे, सुरुवातच केली. पण एक आहे म्हणजे आपण जे काही काम करतो तर जेव्हा आपणाला मुलींचा सपोर्ट असतो किंवा मुलांचा, कोणी असू दे, मुलगा मुलगी असं काही नाही आहे, पण जेव्हा मुलं बोलतात की काहीही असलं तुमच्या आयुष्यात तर तुमचं काम हे तुम्ही कंटिन्यू करायचंच असतं. थोडंसं ब्रेक घ्या, ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या जिथं महत्त्वाचं आहे तिथं, पण त्यानंतर तुम्ही कामाला सुट्टी देऊ नका, कारण वेळ जात नाही ह्या. म्हणजे तुम्ही कितीही केलं तरी तुम्हाला एक कामाची सवय असेल, ती काम सुटलं तर तुमचं सगळंच असं काय बोलतात, मन चलबिचल होतं, सगळंच होतं, लक्ष लागत नाही, हे होत नाही. तर म्हणलं चालेल. तर आता मी शिवून घेते. काय पॅटर्न आहे ते आपण डमीला किंवा त्या प्रत्यक्षात दोघीही दिसल्या तर ठीक आहे, बघूया. पण त्या दिसतील असं मला शक्यता कमी आहे. प्रचंड ऊन आहे, ह्या उन्हाने असं हैराण केलं आहे, कधी पाऊस येतो असं होतं. चला शिवून घेते. पॅन्ट तिची शिवून झाली आहे आणि हा ॲक्च्युली विथ अस्तर असं मटेरियल असल्यामुळे ह्याला तुम्हाला माहिती आहे, हा जुना पॅटर्नचा जो खाली असा बेल बॉटम काय बोलतात ना, तसा जो पॅन्ट आहे ना, तसा हा मुठीचा हा ऑलरेडी शिवलेला आहे. पण मी परत ते शिवताना बघते, कारण हे जास्त रेग्युलर शिवण्यात येत नाहीत. हे असे पॅटर्न आहेत, कधीतरीच शिवतो. म्हणजे रोजचं हाताखालचं जाणारं काम नाही आहे. म्हणजे तुम्ही नऊवारी जरा सांगितलं तर डोळे बंद करून शिवणारी मी व्यक्ती, पण ह्या गोष्टींना थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आणि त्यात मुलींचे ड्रेसेस, मुलींचे असो कस्टमरचे असो, फिनिशिंग आणि त्याचं जे नीटनेटकेपणा आला तरच तो व्यवस्थित दिसतो, तर नाहीतर गडबड होते. तर आत्ता शिवलं आणि इलॅस्टिक हे डबल वापरते. तर हा झाला शिवून. खूप बरं वाटतं की ठीक आहे, वेळ गेला म्हणजे फास्ट नाही झालं काम. म्हणजे समजा मी नेहमी शिवण्यासारखं शिवलं असतं तर कदाचित माझं एखादा तासात ती पॅन्ट झाली असते. ह्याला वेळ लागतं, पण मला त्याला नाही म्हणलं तरी 2 तास गेले. आणि त्याच्यानंतर मी दुसरी जी ऑर्डर घेतली होती ती पूर्ण केली. मग त्याच्यानंतर हा टॉप शिवायला घेतला. हा टॉप आहे तिचा, थोडंसं डिझाईन वेगळं केलेलं आहे. आणि मापासाठी माप मी टॉपवरूनच घेते. उठ गं माप दे म्हणलं तर झोपलेत मॅडम दोघी पण, तर देत नाहीत. तर ह्याच्यावरून हा शिवणार आहे.
तर मी ही जेव्हा म्हणजे शिलाईचं काम करते तेव्हा वेळ कसा जातो मला कळत नाही. म्हणजे एक हे असतं त्याच्यामुळं टाईम टेबल हे असतं की सकाळी हे करायचं, त्याच्यानंतर ते करायचं, त्याच्यानंतर शिलाईचं करायचं. एक ते रुटीनचा भाग असतो आणि तो व्यवस्थित होतो. पण जेव्हा आपण काम करत नाही ना, कारण काही असू दे, आपण इतके आळशी होतो, नको वाटतं. मग तुमच्या शरीराला जी सवय पडते ना ती पडत जाते असं वाटतं. तर आता हे कटिंग करून घेते आणि ह्याचं 1 मिनिट, इथं हा अस्तर ठेवलेला आहे. ह्याच्या बऱ्याचशे जे तुकडे असतात मी सांभाळून ठेवते, म्हणजे शिवेपर्यंत कशाला लागेल हा अंदाज नसतो. हा आता अस्तर खाली घेते. ह्यात पण बरेचसे हे तुकडे आहेत. जेव्हा शिवून होतं ना तेव्हा मी ते टाकते, तिथपर्यंत मी टाकत नाही, कारण कशाला लागतं. मग राहिलं तर मी ठेवून देते. नंतर मी कुठे मी शिकवायला जाते तिथं हा मटेरियल सगळं घेऊन जातो, जो राहिलेला आहे तो. काही तुम्ही त्याच्यात डिझाईन करू शकता. चला काय बोलत बसले मी, पटपट कट करते आणि शिवून घेते. टॉप कटिंग करून घेतला आहे पूर्ण आणि हा हाफ शोल्डरच्या इथे वेगळं असं वरती थोडंसं डिझाईन आहे शोल्डर जॉईंट करण्यासाठी. ते मला नाही वाटत की ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. फोटो किंवा हे असेल तर ते मी थंबनेलला लावलं असेल. तरीही तुम्ही पुढल्याच व्हिडिओमध्ये मला वाटतं मी सविस्तर हे दोन्ही ड्रेसेस दाखवू शकते. कारण काय व्हायला लागलं आहे, एकाच व्हिडिओमध्ये अगर मी हे केले तर घाईमध्ये काही गोष्टी राहून जातील. त्यापेक्षा म्हणजे आपण सविस्तर करूया. आणि ह्याचं जे वर्क आहे ना, मशीन वर्क असतं हे ॲक्च्युली, पण फिनिशिंग बघा तुम्ही. मग त्याच्या किमती वेगवेगळ्या असतात. म्हणजे हा कपडा जेव्हा आपण चिकनकारी म्हणतो ना, ते तुम्हाला मार्केटमध्ये 100पासून 500पर्यंत, 800, 1000पर्यंत पण किमती असतात मीटरच्या, कारण त्याचं फिनिशिंगवरती. तर याला इतकं दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता, खूप छान अशी फिनिशिंग आहे. म्हणजे कुठलाच धागा हे नाही. पण हा एखादा धागा निघाला तर आपलं ही साखळी सुटत जाते असं वाटतं. पण इथे बघा कटिंग केलं तर काहीच होत नाही आहे. तर चला लवकर शिवून घेते. तर अशा पद्धतीने मी पूर्ण काम जे आहे कसं तरी करून बोलतात ना, पूर्ण करायचं आहे का ह्या हे असं मनात मी ठेवत नाही. पण सकाळी मी असं सुरुवात करते की मला हे करायचंच आहे. ठीक आहे, खूप आपल्या गॅपनंतर आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा खूप असं नको वाटतं आहे, कंटाळा येतं आहे, कारण सवय तुटलेली असते किंवा आपलं लक्ष कुठं तर असतं. पण तुम्ही सारखं तीच गोष्ट जर आपल्या मनाला समजावून सांगितलं तर तुम्ही ते काम करू शकता. हे मी फास्ट शिवणार आहे. बघूया किती वेळेत शिवते. टायमर लावते. मला वाटतं मी कटिंगला अर्धा तास घेतला, अर्धा तासात व्हायला पाहिजे. जमतं का? असा टॉप पूर्ण शिवून झाला आहे, परफेक्ट झाला आहे. आता मी डमीला घालून मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते, सविस्तर ह्याची माहिती देईन. ह्याच्यात जितकं जमलं तितकं मी हे करण्याचा प्रयत्न केला आणि खूप बरं वाटतं की चला मी एकदम कामाला सुरुवात केली. हा आधीचा मोठीचा टॉप आहे, हा छोटीचा टॉप आहे. तिकडे पॅन्ट आहे, त्याच्यात राहिलेला कपडा आहे, त्या स्लीवलेस ब्लाऊज ते बघते. आणि इकडं अशी माझी मशीन आहे जी नेहमी माझ्यासोबत असते. खूप वेगळं नातं आहे ह्या मशीनसोबत. तर चालेल, चला आजचा व्हिडिओ इथं संपते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.